नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपल्याला व्यंजन संधी शिकायची आहे. या अगोदर आपण कोणती संधी बघितली रे? या अगोदर आपण बघितली स्वर संधी. त्या स्वर संधीमध्ये काय होतं, तर पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर असायचा स्वर, दुसऱ्या शब्दातील पहिला अक्षर असायचा स्वर. स्वर प्लस स्वर म्हटलं की आपण त्याला म्हणायचं स्वर संधी असं म्हणायचं. ठीक आहे ना, याला काय म्हणायचं स्वर संधी. आता व्यंजन संधीमध्ये काय होणार आहे, तर पहिल्या शब्दातील बघा, पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर असणारे व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला अक्षर स्वर किंवा व्यंजन असेल तर त्याला तुम्ही म्हणायचं व्यंजन संधी म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? व्यंजन संधी असं म्हणायचं. या व्यंजन संधीमध्ये पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर जे असणारे तो पाय मोडून लिहिलेला असेल. कसा लिहिला जातो? पाय मोडून लिहिला जातो. लक्षात राहू दे, हे महत्वाचं पॉइंट आहे व्यंजन संधी ओळखण्यासाठी. तर बघा त्याची व्याख्या काय दिली रे? संधी होताना बघा, संधी होताना जवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजन असतील, जसं की आपण व्यंजन आपण व्यंजन, किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा वर्ण स्वर असेल तर त्याला तुम्ही काय म्हणणार? व्यंजन संधी किंवा हल संधी. बघा हा महत्वाचा आहे की व्यंजन संधीलाच हल संधी असं देखील म्हणतात. ठीक आहे ना. आणि व्यंजन प्लस व्यंजन किंवा व्यंजन प्लस स्वर असं त्याचं स्वरूप असणार आहे. पहिल्या शब्दातील शेवटचा अक्षर व्यंजन आणि दुसऱ्या शब्दातील पहिला अक्षर व्यंजन किंवा स्वर असेल. ओके, लक्ष द्या. आता पहिल्या पाच व्यंजन वर्गांपैकी अनुनासिकांशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होते, त्याला म्हणायचं प्रथम व्यंजन संधी. थोडक्यात आपल्याला आता बघायची प्रथम व्यंजन संधी. ठीक आहे ना. आता प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय? पहिल्या पाच व्यंजन वर्गांपैकी अनुनासिकाशिवाय, म्हणजे अनुनासिक राहील का रे? तर नाही, अनुनासिकाशिवाय तो सोडून द्या. कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आले असतात त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील, म्हणजे काय, त्याच्याच लाईनीतील काय करायचं? कठोर व्यंजन घ्यायचं, त्याला म्हणायचं प्रथम व्यंजन संधी. आपण प्रॅक्टिकली शिकूया. बघा आता मी इथं लिहिलं कठोर, ठीक आहे, इथं लिहिलं मी मृदू. अनुनासिक नाही घ्यायचं आपल्याला इथे. क, च, त, त आणि प. बघा लक्ष द्या, क ची फोड ख, च ची छ, ट ची ट, त ची थ, प ची फ. ओके. आता मृदू बघा, ग, य, ट, द आणि ब. ठीक आहे. आता लक्ष द्या रे, ग ची फोड घ, ज ची झ, ड ची ध, द ची ध आणि ब ची व. आपण हे घेतले. आता पहिलं उदाहरण काय दिले तुम्हाला? विपद अधिक काल. बघा पहिलं उदाहरण आहे विपद अधिक काल. आता बरोबर काय होईल? हा, आता हा काय दिलाय तुम्हाला? हा इथं द, हा काय तर तुमचा द असणार आहे. मग आता द काय रे? द बघा, द काय तर द आहे तुमचा मृदू आहे. द काय तर मृदू आहे, बरोबर. आता याच्याच वर्गातील काय करायचं तुम्हाला? कठोर घ्यायचंय. म्हणजे कसं? तर बघा, ग ज ड, हे बघा द ब, हा द आहे की नाही? इथे द दिलेला आहे. मग द च्या वर्गातील काय घ्यायचा? त घ्यायचा. द च्या वर्गातील काय घ्यायचा? त घ्यायचा. बघा हा द आहे ना, त्याऐवजी काय घ्या? त घ्या, कारण त्याच्याच वर्गातील तुम्हाला पहिलं कठोर व्यंजन घ्यायला सांगितलंय. पहिलं कठोर व्यंजन. मग झाली की संधी. हा अर्धा आहे, पाय मोडलाय, याचा पाय मोडून द्या. बघा, विपद अधिक काल, हा त अर्धा लिहा. का अर्धा लिहायचा? कारण द चा पाय मोडलाय. जर द चा पाय मोडला तर त चा पण पाय मोडा आणि पुढील अक्षर जसंच तसं कंटिन्यू करा. विपद अधिक काल, विपत्त काल. समजलं? नसेल समजलं काळजी नका करू. बघा, वाघ अधिक पती, वाघ अधिक पती, बरोबर. आता इथं काय रे? हा गय, गय, बरोबर. बघा हा इथं ग आहे की नाही? आता ग च्या वर्गातील काय घ्यायचं रे? कठोर क घ्यायचा. ग च्या वर्गातील काय घ्यायचा? कठोर क घ्यायचा. मग आता कठोर क घेत असताना काय करणार तुम्ही? बघा, आता तिथं वाघ अधिक पती ना, मी ते लिहून घेतलं उदाहरण इथं. क च्या ऐवजी मला क घ्यायचा आहे. बस, मग झाली संधी. करून द्या पुढे कंटिन्यू. वाकपती, क अर्धा घ्या, पुढील अक्षर त्याला जोडून द्या. वाघ अधिक पती बरोबर वाकपती. बघा इथं वाकपती झालं. एवढंच करायचं तुम्हाला. काय अवघड आहे का? काहीच अवघड नाही. फक्त काय ना, लक्षात ठेवा, मृदूच्या ऐवजी काय घेतोय मी? कठोर घेतोय. कारण का? तर तो नियम आहे. कारण का? तर तो नियम असणार आहे म्हणून. बघा, वाघ अधिक ताडण,
वाघ अधिक ताडण आहे की नाही. आता इथं ग आहे, ग आहे की नाही. ग च्या वर्गातील काय घ्यायचं, क घ्यायचा. मग बस क जशास तसा अर्धा घेतला क आणि पुढील अक्षर त्याला जोडून दिलं, वाघ ताडण. वाघ अधिक ताडण बरोबर काय झालं, वाघ ताडण झालं. षड अधिक शास्त्र बघा, की तुम्हाला आलं पाहिजे. एक तर तुम्ही काय करा ना, प्रॅक्टिस करा उदाहरणांची किंवा हे थिअरी यानुसार समजून घ्या. तुम्हाला जे सोपं जाईल ते करा. मार्क पडला पाहिजे. मी माझ्या प्रत्येक लेक्चर मध्ये सांगतोय की तुमचा अभ्यास इतका लेवलचा करा की मार्क जायलाच नको. कसाही करा तुम्ही, वाघ अधिक ताडण वाघ ताडण करा किंवा नियमांचा आधार घेऊन करा, पण मार्क तुमचा हमखास आला पाहिजे. ओके, बघा षड अधिक शास्त्र. ठीक आहे. आता हा ड आहे बरोबर. आता ड इथं आहे, ग जड द. याच्यामधला काय घेणार आहे आपण, हा ट घेणार आहे. त्याच्यामधला काय घेणार आहे आपण, ट घेणार आहे की नाही. मग आता बस झालं. हे बघा हा ट मी इथं लिहिला अर्धा. का तर या ड च्या वर्गातील हा ट घ्यायचा आहे. ओके, मग लिहा पुढे जशास तसं. ट अर्धा होत नाही हा, जशास तसा लिहायचा, पाय मोडायचा. षड अधिक शास्त्र षटशास्त्र झालं. षड अधिक शास्त्र षटशास्त्र. ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर. चलो पुढे बघा. आता पुढचा शुद्ध अधिक पिपासा. बघा इथं लिहिलेलं आहे मी, शुद्ध, शुद्ध नाही तिथं, शुद्ध अधिक पिपासा. ठीक आहे, शुद्ध अधिक पिपासा. आता ध कुठे दिसतोय रे इथे, आहे का ग जड द ब. हे बघा इथं ध आहे की नाही, ध. मग ध च्या वर्गातील काय घ्यायचंय तुम्हाला, तर त घ्यायचंय. ध च्या वर्गातील काय घ्यायचं तुम्हाला, त घ्यायचं. बघा हा त इथे, इथे ह्या लाईनी मधला. ठीक आहे, मग लिहा मजाशास तसं, काही काळजी करू नका, सोपं एकदम. त पहिला लिहिला जशास तसा. त कसा घ्यायचा, अर्धाच घ्यायचा. त्या लाईन मारायची का ती, नाही मारायची. कारण का तर तो व्यंजन आहे, हा ध अर्धा आहे म्हणून तो पण अर्धा. पुढील अक्षर जशास तसं. शुद्ध अधिक पिपासा शुद्ध पिपासा. बघा इथं लिहिलेले पण आहे, शुद्ध अधिक पिपासा शुद्ध पिपासा. ओके, त्याचप्रमाणे आपद अधिक काल आपत्काले आणि शरद अधिक काल शरद अधिक काल. बघा इथं द दिलेला आहे, हा द. द च्या वर्गातील आपण काय घेतलं रे, द च्या वर्गातील हा द आहे की नाही, त्याच्या वर्गातून आपण काय घेतला, त घेतला. मग लिहा शरद अधिक काल बरोबर शरत काल. शरद अधिक काल बरोबर काय केलं आपण, शरद काल. कारण काय केलं आपण, ह्या द च्या वर्गातील काय घेतला, त घेतला. चला त्याचं रिव्हिजन घेऊ आपण, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होईल तुमची. सोपं आहे, एवढं काय अवघड नाही, फक्त तुम्ही उच्चार कसे करता त्यावर डिपेंड करतंय. ओके, विपद अधिक काल विपद काल, वाघ अधिक पती वाघपती, वाघ अधिक ताडण वाघ ताडण, षड अधिक शास्त्र षटशास्त्र, शुद्ध अधिक पिपासा शुद्ध पिपासा, आपद अधिक काल आपत्काल, शरद अधिक काल शरद काल. ओके, नेक्स्ट. आता बघा व्यंजन वर्गातील, आता दुसरे हा, ती होती प्रथम व्यंजन संधी. आता कोणती आहे, तर तृतीय व्यंजन संधी. व्यंजन वर्गातील पहिल्या 5 वर्गातील कठोर व्यंजनापुढे अनुनासिका खेरीज. अनुनासिका खेरीज याचा अर्थ काय होतो, का अनुनासिक नाही, अनुनासिक सोडून असणारे. अनुनासिका खेरीज स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते. कितवे, तिसरे व्यंजन येते, म्हणून त्याला म्हणायचं तृतीय व्यंजन संधी. म्हणून त्याला काय म्हणायचं, तृतीय. आता काय होणार आहे, मगाशी तुम्ही काय केलं, तर कठोरच्या ऐवजी मृदू घेतला, सॉरी मृदूच्या ऐवजी कठोर घेतला. आता उलट होणार आहे. आता काय करायचंय बघा, आता इथं कठोर दिलेला, हा क काय तर कठोर आहे, कठोरच्या ऐवजी काय करायचा, तर मृदू घ्यायचा आहे. त्याला म्हणायचं तृतीय व्यंजन संधी. का, आता तिसरं घेणार आहे तुम्ही, तिसरं, म्हणून त्याला काय म्हणणार, तृतीय व्यंजन संधी. बघा आपण इथं लिहून घेऊया लागलं तर. इथं लिहिलं मी कठोर आणि इथं लिहितो मृदू. ठीक आहे, क च त त आणि प, क ची ख च ची छ, पाठच पाहिजे, त ची ट त ची थ प ची फ. ओके, आता मृदू बघा, ग ज ड द आणि ब. ठीक आहे, आता बघा ग ची घ ज ची झ ड ची ढ ध ची ध आणि ब ची काय तर भय. ओके, आता काय म्हणले, वाक अधिक विहार. वाक अधिक विहार हा काय आला, इथं क आलेला आहे. आता क जो आहे ना, क च्या वर्गातील तुम्ही काय घेणार, मृदू घेणार. क च्या वर्गातील तुम्ही काय घेणार, मृदू घेणार आणि संधी करणार. मग बघा रे कशा प्रकारे संधी होणार.
आता ग घ्यायचा आहे ना, मग आता मी लिहिला पहिला शब्द जशाच तसा, बरोबर. क च्या वर्गातील काय घ्यायचं आपल्याला, मृदू घ्यायचा आहे. म्हणजे कठोरच्या, मग आपण थोड्या वेळापूर्वी काय केलं, तर मृदूच्या ऐवजी कठोर घेतला. आता तृतीय व्यंजन संधी म्हणजे तिसरा घ्यायचा, 1 2 3, मग काय घ्यायचा, ग घ्यायचा. मग घेऊन टाका, वाघ अधिक विहार, ग लिहिला अर्धा, पुढील अक्षर जशाच तसं, वाघ विहार, वाघ अधिक विहार, वाघ विहार. बघा इथं दिलेलं आहे, इथं दिलंय, कन्सेप्ट क्लिअर. ओके. बघा षट अधिक रिपू, हा काय इथं, हा ट आहे, हा ट. ट बघा बरं इथं कुठे दिसतोय का तुम्हाला, क छ ट, बघा हा इथं ट दिलेला आहे. ट च्या वर्गातील कितवं अक्षर घ्यायचं, तिसरं अक्षर घ्यायचं, तिसरं. मग हे बघा हा तिसरा अक्षर काय घ्यायचा रे, हा ग ड घ्यायचा, ड. मग बघा षट अधिक रिपू पहिला लिहिला जशाच तसा, दुसरा लिहिला मी अर्धाच आहे म्हणून अर्धा तर तसा लिहावं लागेल आपल्याला. मग अर्धा लिहित असताना काय करायचं, हा र वापरायचा, र. र लिहिण्याच्या पद्धती किती, 4, त्यापैकी मी ही पद्धत इथं वापरली. षट अधिक रिपू बरोबर षड्रिपू आहे का, बरोबर आहे, तसंच आहे, षड्रिपू. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे सत अधिक आचार आहे, सत अधिक आचार. इथं काय दिलंय तुम्हाला, त दिलाय, बघा दिसतोय का त, कुठे आहे, इथे, हा इथं त दिलाय. त च्या वर्गातील काय घ्यायचंय आपल्याला, तर मृदू घ्यायचा. बघा हा द दिलाय, म्हणजे त च्या वर्गातील, त च्या ऐवजी काय घ्यायचा, द घ्यायचा. घेऊन टाका. बघा सत अधिक आचार, हा मी लिहिला द, बरोबर. इथं काय स्वर आलाय, जर स्वर आला असेल, हे महत्वाचं आहे, हे महत्वाचं आहे, जर स्वर आला असेल तर हा काय होणार ना, त्याच्यामध्ये मिसळणार. आता इथं काय ना, आय हा, बरोबर ना. आता हे व्यंजन होतं म्हणून व्यंजन मिसळलं. आता स्वर आहे, स्वर काय आय, मग द अधिक आ, द अधिक आ, बरोबर तयार काय झाला, दा तयार झाला. मग लिहा सत अधिक आचार सदाचार, का बरं, तर हा स्वर त्याच्यामध्ये मिसळला गेला म्हणून मी काय केलं, सदाचार लिहिलं. ओके. त्यानंतर पुढचा आहे उत अधिक गम, उत अधिक गम. ठीक आहे. आता बघा इथे उदाहरण लिहिलेलं आहे, ते लिहायची गरज नाहीये. हा त आहे, त च्या वर्गातील काय घ्यायचं, त च्या ऐवजी द घ्यायचा. सेम आहे, वरती जसं आहे तसंच आहे, लिहून टाका जशाच तसं. उद्गम, उत अधिक गम बरोबर काय लिहिलं, उद्गम लिहिलं. ओके. परत त्याच्या खाली पण त चालाय, मग त असेल तर त च्या वर्गातील काय घ्यावा लागतो, द घ्यावा लागतो. मग लिहा उद्वस्त लिहावं लागेल आपल्याला. द कसा लिहायचा, पाय मोडून, कारण तो अर्धा होतो का, नाही होत, मग त्याचा पाय मोडून लिहावं लागतो. पुढील अक्षर तशाच तसं, उत अधिक ध्वस्त, उद्ध्वस्त. आपण काय म्हणतो, मी उद्ध्वस्त करून टाकेल सर्व, सगळे तचे चाले उदाहरण जर आपण प्रॅक्टिस मध्ये पीवायक्यू मध्ये वगैरे कव्हर करू, पण सध्याला तरी तचे चालेले. ओके. सत अधिक वासना, सत अधिक वासना, परत तच आहे. मग त च्या वर्गातील तुम्हाला तर एवढं समजलं असेल की सर इथं दच घेताय, का घेताय, कारण हे बघा हा त आहे, त च्या वर्गातील आपल्याला काय घ्यावा लागतोय, त च्या वर्गातील काय घ्यावा लागतो, तर द घ्यावा लागतो. ठीक आहे. हा द घ्यावा लागतो त्यानुसार. ओके. 2 मिनिटं हा. चला आता शेवटचं बघायचं आपल्याला, सत अधिक वासना म्हणजे काय. हा आता परत त च्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, त च्या ऐवजी काय घ्यायचा, दच घ्यायचा. ठीक आहे, सोपं आहे. बघा हा इथं त आहे आणि त च्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, द घ्यायचं आहे. मग सोपं आहे ना. मग आपण पहिले काय लिहिणार, स लिहिणार. ओके. पहिले लिहिला स, दुसरा लिहिला द लिहिला, पाय मोडला, सत अधिक वासना बरोबर काय लिहिलं, सद्वासना. ओके. वाक अधिक विहार, वाघविहार. षट अधिक रिपू षड्रिपू, सत अधिक आचार सदाचार, उत अधिक गम उद्गम, उत अधिक ध्वस्त उद्ध्वस्त आणि सत अधिक वासना काय तर सद्वासना. ओके. नेक्स्ट. आता झालं, पहिले आपण बघितलं प्रथम व्यंजन संधी, त्यानंतर आपण बघितलं तृतीय व्यंजन संधी, आणि आता आपल्याला बघायचंय अनुनासिक संधी बघायचंय. काय बघायचंय, अनुनासिक संधी. अनुनासिक म्हणजे काय, तर पहिल्या 5 वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन येऊन त्याला अनुनासिक येऊन संधी होते, त्याला म्हटलं जातं अनुनासिक संधी.
त्याला म्हटलं जातं अनुनासिक संधी. म्हणजे थोडक्यात काय, तर आता आपल्याला अनुनासिक वापरायचे. तर काय वापरायचे, अनुनासिक. मग बघा इथे काय दिलंय, हा ट आहे, हा त आहे की नाही. मग आता लिहून घ्या नेहमीप्रमाणे आपलं कठोर लिहा, कठोर. आणि आता काय लिहिणार, अनुनासिक लिहायचे. आता मृदू नाही लिहायचे, आता काय लिहायचे, अनुनासिक लिहायचे. बघा क च ट ट आणि प. ओके, क क च छ ट ठ त थ प फ. अनुनासिक पहिला आहे तुमचा ग, दुसरा आहे तुमचा न. त्यानंतर आपण नेहमीप्रमाणे मन नाव लिहितो आणि हा न लिहितो. आता काय दिलंय, पहिला षट अधिक मास. सॉरी, पहिला काय दिला, षट अधिक मास. म्हणजे ट च्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं, अगोदर ट बघा, ट कुठे 3 नंबरला आहे की नाही. त्याच्याऐवजी आपल्याला काय घ्यायचा, न घ्यायचा. मग लिहा, मग त्याऐवजी काय घेणार, न. मग लिहायचं बघा, पुढे कंटिन्यू करा. न अर्धा होतो, त्यामुळे त्याला षण्मास. षट अधिक मास बरोबर काय लिहिलं आपण, षण्मास लिहिलं. जगत अधिक नाथ, इथं काय दिलाय, त दिलाय. त बघा कोणत्या ठिकाणी दिसतंय तुम्हाला, हाय ते त आहे. त च्या वर्गातील हा न अर्धा होतो का, होतो. त च्या ऐवजी काय घ्यायचा, न घ्यायचा. न अर्धा होतो. मग लिहा पहिला अक्षर जशास तसं. पहिलं अक्षर, सॉरी इथं लिहायचं होतं आपल्याला, ठीक आहे. दोघी पण तच आहे, त्याच्यामुळे काही काळजी करू नका. पहिलं अक्षर लिहा जग, ठीक आहे. त्यानंतर लिहा हा न लिहा. न कसा लिहिणार, अर्धाच लिहिणार. पुढील अक्षर त्याला जोडून द्या. जगत अधिक नाथ बरोबर काय लिहिलं आपण, जगन्नाथ लिहिलं, ठीक आहे ना, जगन्नाथ. आता पुढे बघा, परत आले सत अधिक मत. त च्या ऐवजी काय घेणार तुम्ही, न घ्यायचा. न कसा घेणार, अर्धाच घेणार. लिहिला जशास तसा स, न लिहिला अर्धा, म्हणजे काय तर पाय मोडलाय, म्हणून पुढील अक्षर जशास तसं त्याला जोडून द्या. सन्मत, सत अधिक मत बरोबर सन्मत. एवढं सोपं आहे. चित अधिक मत मय, परत तुम्हाला नच घ्यायचं, त च्या ऐवजी हा बघायचा. नेहमी अभ्यास करताना सांगितल्याप्रमाणेच करायचा. पहिल्या शब्दाची शेवटचं अक्षर बघायचं आणि त्याऐवजी काय घ्यायला सांगितलं ते बघायचं. इथं न घ्यायला सांगितलंय, मल्ल्या पहिलं अक्षर जसं तसं चिन्मयचा. त्यानंतर न लिहिला अर्धा, पुढील अक्षर जसं तसं चित अधिक मय बरोबर चिन्मय लिहिला आपण. ओके. मत अधिक माता, परत त आलेला आहे, जास्त करून तच आहे सगळीकडं, तर हरकत नाहीये. आपल्याला सगळ्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, नच घ्यायचं आहे. दुसरे उदाहरण नाही दिलेले, पुस्तकात नाही, त्याच्यामुळे आपण काही घेतलेलं नाहीये. जर असेल तर आपण नक्की घेऊया. मत अधिक माता, बघा मन माता आहे. तत अधिक मय, बघा तन्मय. तत अधिक मार्ग, बघा सन्मार्ग. आणि भगवत अधिक नाम, भगव नाम झाले तुमच्या अशा पद्धतीने. षट अधिक मास षण्मास, जगत अधिक नाथ जगन्नाथ, शत अधिक मत सन्मत, चित अधिक मय चिन्मय, मत अधिक माता मनमाता, तत अधिक मय तन्मय, सत अधिक मार्ग सन्मार्ग, भगवत अधिक नाम भगवनाम. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण बघितलं. सगळ्यात पहिले आपण बघितलं प्रथम व्यंजन संधी, त्यानंतरच्या आपण बघितलं तृतीय व्यंजन संधी, आणि त्यानंतर आपण बघितलं अनुनासिक संधी. अशा आपले आजच्या लेक्चरला हे 3 कव्हर झाले. आता नेक्स्ट याला जो पार्ट 2 असणार आहे व्यंजन संधीचा, त्यामध्ये आपण बघणार आहे तचे नियम कसे असतात ते आपण सगळे जाणून घेऊ. 2 लेक्चर मध्ये आपली व्यंजन संधी पूर्ण होईल. स्वर संधी मोठी होती म्हणून वेळ लागलाय. ठीक आहे, चला आजचं लेक्चर इथंच थांबवतोय. लवकरच आपण नवीन लेक्चरला भेटूया. धन्यवाद.